आज मी माझे कॉलेजचे काही किस्से सांगणार आहे. सगळेजण कॉलेजला गेले असतील बरोबर. तर मी असं गृहीत धरतो इथं की सर्वांना कात्रजची न्यू टनल माहिती आहे. तर त्याच्या पलीकडे माझं छोटंसं गाव आहे आणि तिथून एक 10-15 किलोमीटर लांब किंवा 7-8 किलोमीटर लांब माझं कॉलेज आहे. तर मी आता रिसेंटली माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. मी माझ्या कॉलेजविषयी जास्त सांगणार नाही कारण की मी आता रिसेंटली माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे आणि तिथं मला माझी डिग्री घ्यायला जायचं आहे परत. म्हणजे एका वाक्यात सांगतो की असं कॉलेज आहे की तिथं सेमिनार जास्त होतात आणि लेक्चर्स कमी होतात. म्हणजे त्यांनी मला असं वाटलं BCom केलं आहे मी, म्हणजे जॉब शोधतो आहे, असं वाटलं शेवटच्या वर्षामध्ये की मी चुकी केली काय BCom करून. पण मन म्हणलं की नाही, चुकी तर नाही केलेली कारण की तिथं मला चांगले मित्र मिळाले की ते दुःखात बी सोबत आणि सुखात बी सोबत. की थोडंसं माझ्या मित्रांविषयी सांगतो की मग असा एक मित्र मिळाला की बाबा तो फिरता निसता की मग आज ह्या किल्ल्यावरती, उद्या त्या किल्ल्यावरती, उद्या तिकडं. एक असा मित्र मिळाला की त्याचं मन तोडलं होतं कोणीतरी आणि तो एकच गोष्ट 100 वेळा सांगायचा. म्हणजे की एकच स्टोरी किंवा ती सोडून गेली मला आता. आणि एक असा मित्र गव्हर्नमेंट एक्झाम देणारा की कधीतरी कॉलेजला येणारा आणि असं वाटायचं की ह्या वर्षी IAS बनणार आहे की आपलं ह्याच्यावरच सर्व. आणि त्याचं दरवेळेस 1 मार्कांनी 2 मार्कांनी आणि आम्ही त्याला दरवेळेस सांगायचो की ठीक आहे होईन यावेळेस तुझं. अशा मित्रांसोबत मी 3 वर्ष तिथं घालवले आणि खूप किस्से घडले आमच्यासोबत. म्हणजे असे किस्से की आता सर्व सांगता येणार नाहीत, एकच किस्सा सांगतो तो खूप माझ्या जवळचा आहे. खूप गोष्टी शिकवून गेला मला आणि खूप आठवलं की खूप छान वाटतं मला. की मग सेकंड इयरचा किस्सा आहे मग की एक मित्र होता आहे, तो त्याचं नाव ज्ञानेश्वर आहे. की तो एक एक्झाम विसरला होता, त्याचाच किस्सा आहे. की आमचं काय असतं मुलांचं की आमचे पेपर्स झाले की आमचं काय असतं चिल करायचं, काय ना काय चिल करायचं. की आमचं ठरतं किंवा आमच्या इथं आला तुम्ही बघताच्या तिकडं सिंहगड, सगळ्यांना माहिती आहे सिंहगड किल्ला. तर तिथे आला तर टुरिझम जास्त आहे आमच्या तिथं कारण की किल्ला आहे. त्यामुळे आमच्या तिकडं खूप असे ओळीने हे आहेत हॉटेल्स आहेत. तुम्ही आला तर तिथं एक कैलास भेळ म्हणून हॉटेल आहे, फेमस आहे आमच्या ह्याच्यामध्ये. तर आम्ही तिथं बसतो. आम्ही खूप मुलांचं कसं असतं बचत करतो. तर मग आम्ही 6 जण आहे तर आम्ही काय करणार 3 चहा घेणार आणि 1 तास टाईमपास करणार तिथं. आणि जर कमीच पैसे आहेत आमच्याकडं तर आम्ही काय करणार 2च घेणार आणि छोट्या छोट्या ह्याच्यात ते करणार आणि मुलं रिलेट करतील मुलं काय करतात. तर आमचं तच असायचं. पण ह्यावेळेस आमचे सगळा ग्रुप नव्हता, आम्ही 3घच ठरलं की पेपर झाला आमचं सेकंड इयरचा फर्स्ट सेमचा. तर आमचं ठरलं की आज चहा प्यायचा, पण आज कैलास भेळमध्ये प्यायचा नाही, कुछ तुफानी करते. पण आमच्या तिकडं टोल नाका आहे. तो टोल नाक्याच्या तिथं आमचं एक फूड मॉल आहे, महाराष्ट्र फूड मॉल, ॲडव्हर्टाईज करत नाही आहे मी. तिथं आमचं ठरलं की तिथं जाऊन एका कुठल्या तरी हॉटेलमध्ये बसायचं आणि चहा प्यायचा. आणि त्या मित्राचं मी सांगितलंच तुम्हाला की एक विषय बॅकला होता फर्स्ट इयरला सेकंड सेमला. तर मी त्याला रिमाइंडर दिला होता की तो आजारी होता काही दिवस की तुझा बॅकला पेपर आहे आणि तू विसरू नको. हा रिमाइंडर मी काय दिला, आमचा एक मित्र अजून एक, त्याचं नाव सांगत नाही मी, तो एक पेपर विसरला होता फर्स्ट इयरला. म्हणजे काय असतं पण सगळ्यांनी पुणे युनिव्हर्सिटी माहिती आहे, काय माहीत काय प्रॉब्लेम आहे काय माहीत त्याचा काय शेड्यूल आहे. एक एन्व्हायरमेंटचा पेपर असतो तो एक तर 6 पेपर झाले, एक तर लास्टला असतो शेवट, तर एक पहिला असतो. तो सर्रास विसरून गेला. आम्ही त्या दिवशी गेलो कॉलेजमध्ये आणि तो येईनच 15 मिनटं राहिलेत, तो येईनच. आम्ही त्याला फोन लावतो. मॅडम म्हणल्यावर फोन लावा. आमचा ग्रुप कॉलेजमध्ये असायचा, फोन लावा. तर फोन बंद. आम्ही विचार करायला त्याचा ब्रेकअप झाला का काय, त्याचा ब्रेकअप झाला काय विचार केला, घरात काय झालं का, मुलांना काळजी होते. ठीक आहे आम्ही जरा चांगले शब्द वापरले आणि ठीक आहे बघू संध्याकाळी. मी संध्याकाळी गेलो तो म्हणलं विसरलो मी. म्हणलं वा, फोन बी बंद, सगळं बंद. त्यामुळे मी हा बी विसरून जाईन कारण की काय होईल, हा बी विसरून जाईल. आजारी होता तो, ॲडमिट होता. आणि आम्ही काय केलं, माझा मित्र श्रीकांत म्हणजे खूप चांगला मित्र आहे, तो घरी आला आणि आम्ही कोंडूनपूर फाटा म्हणून एक फाटा आहे तिथं जाऊन थांबलो. एक हॉस्पिटल त्याकडे थांबलो आणि तो मित्र आतल्या गावातमधून येत होता. तर आम्ही खूप बचत करतो कारण की मुलांचं कसं असतं की पैसे आहेत तर सगळे, पैसे आहेत तर इज्जत आहे, इज्जत आहे तर लग्न आहे, लग्न आहे तर पोरं आहेत.
हे असतं. तर खूपच शांत झालं आहे, बोर होते का? तर आम्ही तिथं हॉस्पिटलच्या कडेला जाऊन थांबलो आणि तो आतून आला, आतल्या गावात नाही आला, पुढे येऊन थांबलो. म्हणलं ज्ञान्या तू गाडी, ज्ञान्या म्हणतो आम्ही त्याला शॉर्ट फॉर्म, जास्त मेहनत घ्यायची नाही. तर त्याला म्हणलं गाडी लावत पार्किंगला, एका गाडीवर तिघं जायचं का, बचत करायचे. आणि एक अजून असतं मुलांना खूप चूल असते अशी की ह्या गाडीवर जास्त मस्ती झाली तर, जास्त जोग झाला तर येऊन सारखाच त्रास देईन तो, काय झालं का हसताय. त्यामुळे चल म्हणलं चिमटून 4 जण जायचं हेच कारण असतं. ह्याच्यावर जास्त मजाक झाला तर त्याला म्हणलं जाऊन ये, लावून ये. तो येऊन पुढं उभा राहिला, गाडीच्या पुढे येऊन उभा राहतो ना तसं उभा राहिला. आणि त्याला म्हणलं नाही कॅज्युअली विचारलं मी, तुझा पेपर कसा गेला रे आजचा इकोचा. तो असं काय असं शॉक होतो ना आपण तसा, की बाबा आज पेपर होतो, सर्रास विसरला होता. तो म्हणला आज पेपर होता का इकोचा. तर मी त्या टायमाला खूप ट्रिकी होतो की म्हणजे फर्स्ट इयरला असा होता माझा ॲटिट्यूड की समजा मी चालतं कोणाला धडकलो कॉरिडॉरमध्ये, एखादी मुलगी असो मुलगा कसा म्हणणार जाऊ दे ठीक आहे भाऊ, मुली कसा म्हणतात डोळे नाहीत का, मी त्यांना म्हणायचं तुला नाहीत का. किंवा स्टेजवर उभा राहिला आहे, मला ही रिॲक्शन नाही पाहिजे, तर मी काय म्हणायचो, मी काय हसायचं बोललो का. पण लाईफ खूप शिकवते आणि मी शिकणारा माणूस आहे, कारण की स्टुडंट होतो आणि मी शिकणारा माणूस आहे. तर मी चेंज केला ॲटिट्यूड बऱ्यापैकी, कारण की खूप जणं लांबली त्यामुळे मी चेंज केला. आणि पण मी त्या टायमाला ट्रिकच होतो. म्हणलं काय माणूस आहेस तू, मी तुला सांगितलं होतं ना. आमचे असंच बोलणं असतं मित्रांचं, काय माणूस आहेस तू, मी तुला सांगितलं होतं ना. पण त्याचं पुढलं वाक्य खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला ठीक आहे ना. आता त्याला कळलं होतं की चुकी झालेली आहे, आता आपल्याला उचकावण्यात येणार आहे खूप. पण ते म्हणलं ठीक आहे ना. मी त्या कॉलेजला जातो आणि कॉलेजमध्ये जाऊन काय होतंय का पाहतो, सरांना विचारतो की नेक्स्ट सेमला काय होईन का. तर म्हणलं ठीक आहे नेक्स्ट सेमला पाहू. तर त्याला म्हणलं आता मुलांना काय असतं की काहीतरी कारण पाहिजे नसतं की बिल ह्याच्यावर टाकलायचे मला. आम्हाला ते कारण भेटलं आणि आम्ही म्हणलं आता तू पेपर विसरलायस ना, तर आता बिल तू भरायचं. तर तो म्हणला ठीक आहे, मला एक काम आहे, मी घरी आलो. नाही ठीक आहे म्हणलं, तू गाडी येऊन बस, काम बी नंतर नाही. त्याला गाडीवर बसवला, आम्ही चहा वगैरे 1 तास भरतो आमच्याबरोबर होता. आणि मुलं खूप नंतर कॅज्युअल होतात. तो म्हणलं जाऊ दे ना अरे सोड ना, नाही का. तर कॅज्युअल झालं तू जरा वेळाने. मुलांचं असं असतं की नाही का, की खूप मोठी गोष्ट ती खूप लाईटली घेतात आणि लाईट गोष्ट खूप मोठी करतात. तर समजा की त्याच्या घरलं कोण वारलं, तो म्हणतो होत राहतं रे. पण एखाद्या मुलीचं त्याला नाव सांगितलं, 8वी 4 ते आठवते का, तू आकडं तिकडं होईन आणि म्हणेन अरे का नाव काढलंस तिचं. आणि तच जरा वेळेने तो कॅज्युअल झाला. आणि पण तो घरी गेल्यानंतर तो एक गोष्ट मला शिकवून गेला की बाबा नाही का, काय वेळेस आपल्या काय हातात नसतं, पण त्याकडे आपल्याला बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असावा. की ठीक आहे ना की एक ती सोडून गेली, ठीक आहे ना आपला एखादा बॅकला विषय राहिला, ठीक आहे ना आयुष्यबरोबर चाललेलं नाही आहे, ठीक आहे ना आपल्याला आत्ता रस्ते सापडत नाही. त्यावेळेस बरेच जण खचतात आणि म्हणतात की आता काही नाही आहे, ती नाही तर काहीच नाही आहे. पण तसं नसतं. ज्यावेळेस तुम्ही आयुष्यात खचता किंवा काय होतं त्यावेळेस हा मित्राचा विचार करा आणि म्हणा ठीक आहे ना नेक्स्ट सेमला पाहू. थँक्यू.